हे काही झालेलं आहे ना ते कुठं सांगायला जाऊ नकस. या कशाला कुणाला सांगायला जातो या गणोबा, तूच हे ध्यानामध्ये ठेव म्हणजे झालं. अहो गणोबा, अहो राघोबा थांबा तरी. अहो तुम्ही ह्या दिशेनं चालला होता ना? हा, ते मध्ये एक काम आठवलं ना म्हणून माघारी चालले होतो. काम आठवलं म्हणून की मी येताना दिसले म्हणून? खरं तर तुम्ही येताना दिसल्या म्हणूनच माघारी चाललो होतो. अहो पण का? तुम्ही आम्हासनी काय बाई विचारणार नाही, आम्ही तुम्हासनी सांगणार आणि तुम्ही ते देवीसनी जाऊन सांगणार. अहो आता मी तरी काय करणार? मी स्वतःहून जरी देवींना काही नाही सांगितलं तरी देवींनी विचारल्यावर मी खोटं तरी कसं बोलणार? ते बी आहेच म्हणा. आता देव गडावर नाहीत, ते खाली बानूकडे गेले आहेत. तर तुम्हाला पुढे काय झालं हे ठाऊक असेलच. नाही नाही, आम्हासनी काय बी ठाव नाही. तुम्हाला तर ठाऊक असणारच. अहो माझी खात्री आहे. नाही हो, आम्हाला खरंच काय ठाव नाही हो. तर काय झालं ते देव फक्त बाणाईकडे गेला आहेत एवढंच ठाव आहे बघा. आणि हे बघा, आम्हासनी काय बी विचारू नका तुम्ही आता. आणि ह्यातलं देवीसनी काय बी सांगू नका म्हणजे झालं. अहो राघोबा, मी म्हणाले ना, तर गडावर तणावाचं वातावरण असावं असं वाटतं का मला? नाही नाही नाहीच. मला वाटतं गडावर सगळे आनंदात असावेत. वय वय. पण आता मी हे देवींना कसं सांगणार? तर तुम्हाला काही कळलं तर सांगा मला. वय वय, सांगतो. काय कळलं की सांगतो. हं? चल रे, लय कामं पडले. चल. खाली काय झालं हे तर कळायलाच हवं. ते देवींच्या कानावर घातलं पाहिजे. पण काय झालं असावं? देवी, एक सांगायचं होतं. आत ये. मी सांगितलं तर चालेल ना? सांग. मी देवांना राजवाड्यातून बाहेर जाताना पाहिलं. मग ते खूप रागात होते. म्हणजे कुठे गेलं ते काही कळलं नाही. कुठे जाणार? ते तिच्याकडेच गेले असतील. देवी, आता माझ्यासाठी काय आज्ञा आहे? काय काय घडतंय ते मला येऊन सांग. हो, येऊ मी? बानू, लावू का? हो. असाच लावू ना? आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना ती शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी, खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी तुम्हाला. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं निलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं.
तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते? बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.